आपल्या सहकार्यासाठी हॅलो मित्रांनो, नमस्कार. आज आमच्यासाठी ना स्पेशल दिवस आहे. आज पप्पांचा रिटायरमेंट आहे आणि आज जरा इमोशनल पण आहे, कारण की आज पप्पांचा शेवटचा दिवस आहे ऑफिसमध्ये. काय मम्मी, कसं वाटतंय? दुःख भी होत आहे आणि खुशी भी आहे. कशी की आज जास्त, आता याच्या पुढचं जास्त वेळ देतील तुला. शेवटचा त्यांचा ऑफिसचा शेवटचा दिवस आहे. शेवटचा दिवस आणि बघूया आता तिथं काय काय तयारी आहे. आणि संध्याकाळी पण आम्ही सरप्राईज ठेवले पप्पांसाठी सरप्राईज पण ठेवले. बघूया एंट्री त्यांची चांगली करूया ऑफिसमधून घरी. त्यासाठी आम्ही तिघं चौघंजण चाललो आहे. मी, मम्मी, मोठा भाऊ आणि रिधन्या, भावाची मुलगी आहे छोटी, ती पण येणार आहे. आम्ही सगळेच चाललो आहे. चला बाय. बघा भाऊ पण आला आहे. मम्मी गेली तिकडे गणपतीच्या पाया पडायला. आणि त्या साईडनी आम्ही जातो. काय मग रिधन्या, कुठे चालली तू? बाबांना आणायला चालली? कुठं बसते? मम्मी आतापर्यंत कधी बसली का पुढे? डोर कळत नाही मला कोणतं डोर. मम्मीला एक्साइटमेंट किती आहे. एकदम चांगलं कर आहे ना, एकदम बेस्ट आहे. कडकडीत बंद झालं. काय झालं? सर्दी कधी अच्छी किती टाइम झाला? 1 वाजला ना. हा पोचू का आपण 2-3 वाजेपर्यंत? अरे मम्मी काय बोलत, सकाळपासून ते किरकिर करायला लागलं, काय माहिती पोराला काय आलं. आम्ही पोचलोय जीपीला. जीपीमध्ये पोचलो ना. पण आम्ही वेळेवर आलो ना. ट्रॅफिक जर लागली तरी आणि विशेष म्हणजे IDCचं आगमन आणि त्यांचं सेवानिवृत्ती एकाच दिवसात खूप मोठं योगदान आलेलं आहे. त्याबद्दल एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या ह्या योगदानासाठी. मी आदरणीय गौतम गायकवाड सर यांना विनंती करतो, त्यांनी 2 मिनिटांनी पुढे यावं. आणि मिसेस गायकवाड ताई यांनी पण पुढे यावं असं मी विनंती करतो. SC/ST वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी झंके सर, मी यांना विनंती करतो की त्यांनी या गायकवाड सर आणि मॅडम यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं. पवार सर जाते एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊया. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. समोर बघा.
तसं मी पवार मॅडम यांना विनंती करतो की मॅडम मम्मी हा तिकडे आपल्या सर्वांना SST असोसिएशनतर्फे सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. पुढील सूत्र मी काव्या सरांच्या ताब्यात देतो. त्यांना विनंती आहे त्यांनी पुढे कौतुक अशा निष्ठावान सभासदांची खरं म्हणजे संघटनेला गरज आहे. आज थोडीशी परिस्थिती बिकट आहे, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की अशा सहकारांमुळे अशा सहकारांनी विशेष आवर्जून सांगेन की ज्यावेळी ते 1984-85 साली खात्यात कामाला लागले त्यावेळी ₹13.85 रोजंदारीवर काम केलं. ते कर्मचारी ₹13.85 पैशापासून आज ते 1 लाखाच्या पदावर पोहोचलेले आहे. ह्यामध्ये अशा जुन्या सहकारांचं हे योगदान आहे आणि ते नवीन सहकार्यांना आपल्या सहकारांसाठी मान्यवर आणि या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे सर्व आमचे कामगार बंधू आणि भगिनी यांना मी धन्यवाद देतो. आज खरोखरच साहेब बोलले आमचे झाडू साहेब की आहे दुःखाचाही दिवस वाटतो आणि एक आनंदाचाही वाटतो. आनंद याच्यासाठी की आम्ही पूर्ण जे राहिलो एखाद्या सुखादुःखामध्ये आम्ही सहभागी झालो. मुलांच्या काही लग्न कार्यांना सुद्धा गेलो मित्रमंडळींच्या. तर अशा पद्धतीने आता यांना सोडून आम्ही जातोय हा एक बरोबर आमच्यासाठी एक दुःखाचा दिवस असू वाटतो. ते कामगारमधून मी एकच सांगू शकतो की प्रामाणिकपणे काम करा. त्या कामाचा मोबदला हा आपल्याला नक्कीच मिळेल. एवढंच मी 2 शब्द आपल्याला संदेश देऊ इच्छितो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. जीवन गायकवाडजी. मित्रांनो, जीवन गायकवाड यांनी त्यांचे विचार प्रकट केले. प्रामाणिकपणा सर्वात म्हणतात ऑनेस्टी इज अ बेस्ट पॉलिसी. ते प्रत्येकाने अंगी म्हणजे त्याचा स्वीकार केला पाहिजे. खूप चांगल्या
चला अरे एसी का हवाला खाव ना यार आम्हाला गाडी तर चालवून द्या. आरामात. चला चला बाय बाय बाय. चला ना इकडून. बघा मित्रांनो आपली तयारी झालेली आहे. पप्पांची यायचीच वाट बघतो आणि त्यांचं स्वागत करायचा आम्ही प्रयत्न करतो. रूमचं डेकोरेशन पण झालेलं आहे. बोला ना मी आणि हा आमचा चिकू लय त्रास देतोय. आज ना चिकू येडा झालाय बघा. लय रडतो कंटिन्यू रडतो. काय रे बाबा काय रे तुला रडतं. हा हे व्हिडिओ चालू केला म्हणून रडायचा थांबलाय. नंतर आमच्यासमोर लयच रडत होता आज. बाबा दिसत नाही ना तर आज बाबांची वाट बघतो. आई को फोन करके पूछो. हे खोलू का कशा नका या वरती आले ना बाबा बाबा हॅलो वरती या ना. बाबांचं स्वागत होत आहे. हे बघा मी इथे एका साईडला किरण भाऊ एका साईडला ठेवा. तुम्ही काट रहे थे खा रहे थे. अजून एक पाऊल वरती दादा. अरे बापरे किती खुशी झाली बघा. बघितलं आईला. अच्छा आईला बघितलं म्हणून. आता मग असं काय झालेलं आहे. हो 2 मिनिटं थांबा ना. हा पण थांबा 2 मिनिटं. आता हे चालली ना या दादा. ही कण करू कर. हा चांदी हा कर. सॉरी लक्षात नाही. दे इकडं. आई तुम्ही पण करताय का काय आरती. दोघांची एक संगती करायला पाहिजे. हा खरं थांब परत एकदा करू का. नाही खरंच नाही तिकडे बसल्यावर करू. केक कापायच्या वेळेस. नाही केक कापायच्या वेळेस दोघांना. चला थांबा थांबा. चल तिंग चलो बाळू थांबा थांबा बाळू ठेव ना इथं. आई आईला आली आई आली आई आली. आम्हाला याच्यासाठी या या बसा. तो कोटचं बटन खोललं करा आता. कोटचं बटन खोललं करा आता. लय गरम झालं असेल. काय झालं लय त्रास झाला ना. तुमचं कधीच आलं ना तुम्हाला 10:30 8:30. तो झोपला होता. हे तुम्ही नाही कोण नाही मी नाही दीदी नाही कोण नाही. हे दोन त्यांना बघून त्याला असं झालं. हे दोन आता केक कटिंग करणार आहेत. पंखा बंद करा. हा केक आणलाय. दोघेजण मिळून केक कटिंग करतील. बघा हा किती तडतड आहे बघा. तो केक जाऊन दे करायचा. हा बघा हा बघा. पहिला त्याला फॅन बंद झाला ना त्याला काहीतरी प्रॉब्लेम होतो. त्याला वाचवायची असतात.
मला असू नका सुरी सुरी आहे ना त्याला एक घरातली सुरी घे जा घरी चांगली हां काय बोलायचं तुला? राहून द्या त्याच्यासाठीच ठेवलंय. सजावट केले त्याची हटा दिए सजावट. हा ही लाईट लाव. पीछे देखो पीछे पीछे तो देखो ओ धनोसरी इधर को देखो. टाकले मग लग गया. तर तो बघून दे ना पप्पा. तर मित्रांनो रिटायरमेंटचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ऐसे देख इधर इधर देख. ये दोनों भी फोटो निकल रहे दोनों के पास. ऐसा ताट हाँ काढलं का? आता मला सायकलवर फिरायला भेटणार. मागे असंच खराब झालं ना कपडे. आवाज करणार द्यायचा ते काय करत बसलाय तू. एक दिवस आलते आज. फोटो